नमस्कार, मी डॉक्टर आरती, निसर्ग हर्ब्स कडून। आज आपण बोलणार आहोत एका अशा त्वचेच्या आजाराबद्दल जो जरी असाध्य असला तरी काही अंशी तो औषधोपचार करून नियंत्रित केला जाऊ शकतो। असा त्वचेचा आजार म्हणजे सोरायसिस। सोरायसिस हा बहुतेक अंशी सर्वांनाच माहिती आहे की हा एक त्वचेचा आजार आहे आणि तो बरेच काळ त्याची ट्रीटमेंट घ्यायला लागते किंवा औषधोपचार बरेच काळ करावे लागतात आणि त्याच्यानंतर देखील तो पुन्हा पुन्हा उद्भवणारा व्याधी आहे। हा व्याधी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो आणि त्याची कारणं बरीच आहेत, जसं की जेनेटिक आहे, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मेडिकेशन्समुळे होऊ शकतो। त्याचबरोबर वातावरणातले काही बदल हे देखील त्याच्यासाठी कारणीभूत होऊ शकतात आणि लाईफस्टाईलमध्ये किंवा जीवनशैलीमध्ये होणारे बदल देखील सोरायसिसच्या सुरुवातीला कारणीभूत होऊ शकतात। तर सोरायसिस हा व्याधी आयुर्वेद कोणत्या दृष्टीने बघतो किंवा आयुर्वेदामध्ये ह्याचं कसं वर्णन केलेलं आहे, तर आयुर्वेदामध्ये एककुष्ठ असं सोरायसिसचं वर्णन केलेलं आहे आणि या व्याधीमध्ये मुख्यतः शरीरातले वात आणि कफदोष हे विकृत होतात असं सांगितलेलं आहे। वात विकृतीमुळे नॉर्मल जी आपली स्किन असते किंवा त्वचेची कांती असते ती विकृत व्हायला सुरुवात होते, जसं की त्वचा कोरडी पडणे, त्वचेची खाज जास्त प्रमाणात वाढणे, त्वचा फाटणे किंवा त्याच्यावरती रेषा निर्माण होणे, तसेच खवले निर्माण होणे हे देखील सोरायसिसचं लक्षण हे वातामुळे कारणीभूत असतं। कफ हा जसा त्वचेची कांती, नॉर्मली कफ हा त्वचेची कांती वाढवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी हा काम करत असतो, पण जेव्हा तो विकृत होतो तेव्हा त्वचा घट्ट होणे किंवा त्वचेवरती वेगवेगळे थर निर्माण होणे, तसेच त्वचेची कांती कमी होणे आणि त्वचेतून स्त्राव यायला सुरुवात होणे, अशा प्रकारची लक्षणं ही कफ विकृतीमुळे दिसून येतात। तर ही सर्व लक्षणांबरोबरच जेव्हा पित्त देखील काही प्रमाणात विकृत होतं तेव्हा त्वचा लाल होणे, त्वचेचा दाह होणे किंवा चट्टे उठणे अशा प्रकारची लक्षणं देखील सोरायसिस मध्ये दिसून येतात। तर अशा सगळ्या विकृत झालेल्या दोषांना संतुलित करण्यासाठी काही उपाययोजना मी आज सांगणार आहे। तर सर्वप्रथम आहारामध्ये तुमचा रोजचा आहार हा सकस व परिपूर्ण असला पाहिजे। त्याच्यामध्ये सर्व पालेभाज्या, फळं, तसंच मोड आलेली कडधान्य यांचा वापर जास्त प्रमाणात पाहिजे। प्रोटीन युक्त अन्न, तसंच मिनरल्सनी युक्त पालेभाज्या, तसंच दुग्धजन्य पदार्थ जसं की दही, चीज याचा देखील वापर आहारामध्ये जास्त प्रमाणात केला पाहिजे। त्याचबरोबर जीवनशैलीमध्ये काही बदल जसं की मेडिटेशन, प्राणायाम याच्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा एन्झायटी मॅनेजमेंट ही चांगल्या प्रकारे होऊ शकते व ते सोरियासिसचा तीव्रता कमी करू शकते। त्याचबरोबर आहारामध्ये वापरण्यात येणारे काही अन्नपदार्थ जसं की हळद, त्याच्यानंतर सुंठ, गुळवेल आणि ॲलोव्हेरा किंवा कोरफड याचा जर वापर रोजच्या आहारात केला किंवा वरचेवर करत राहिला तर त्याच्यामुळे दाह कमी होऊन सोरायसिसची लक्षणं देखील नियंत्रित होऊ शकतात। ही झाली आता अभ्यंतर वापरायची किंवा इंटरनल कन्झम्पशन साठी वापरलेली काही गोष्टी। त्याचबरोबर टॉपिकल ऍप्लिकेशनसाठी निसर्ग हर्ब्सचं सोरोजिमा ऑइल हे अत्यंत उपयोगी होऊ शकतं। याच्यामध्ये वापरले गेलेले घटक जसं की इंद्रजव, पाकुची, कडुनिंब आणि करंज हे सर्व घटक पदार्थ हे दाहशामक म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून, तसंच सोरायसिसची जी स्किन असते ती नॉर्मलाइज करायला मदत करते। सोरोजिमा हे फॉर्म्युलेशन ऑइल तसेच क्रीम या दोन फॉर्म्स मध्ये आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत। www.nisargherbs.com ही आमची वेबसाईट आहे। तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फ्री डॉक्टर्स कन्सल्टेशन देखील घेऊ शकता। तिथे आमचे डॉक्टर्स गाईड करतील तुम्हाला कोणता फॉर्म तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे ते, आणि अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी आणि तसंच तुम्हाला हे जर विकत घ्यायचे असतील काही प्रोडक्ट्स तर त्याच्यासाठी देखील तुम्ही नक्की व्हिजिट करा आमची वेबसाईट www.nisargherbs.com।